आज जागतिक आदिवासी दिवस असल्यामुळे इथे जमलेले माझे सर्व मित्र मैत्रीण प्रमुख पाहुणे यांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन यांच्याद्वारा आयोजित ध्येयधरण 0.4 आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा 2026 आयोजित करण्यात आलेली होती. त्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जे काही विद्यार्थी गुणवत्तापूर्वक त्यामध्ये सक्सेस झालेले आहेत त्यांचा इथे गुणवत्तापूर्वक सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे. तसेच त्याच कार्यक्रमामध्ये आपण तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा सुद्धा सन्मान सोहळा आज इथे आपण आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय व्यासपीठ सौ शिल्पा निखाडे मॅडम, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती लागणी, मंगला गोतरणे मॅडम, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा, श्री सुभाष पावनकुळे सर, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती लागणी, डॉक्टर मनीषा निंबाते मॅडम, जिल्हा परिषद सदस्य, मुरमाडे सावरी, तसेच NPW कॉलेजचे प्राचार्य श्री कापसे सर. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती गुणवंत सर्व विद्यार्थी व त्याचबरोबर उपस्थित असलेले त्यांचे पालक व सर्व गावकरी मित्रांनो, ध्येय एज्युकेशन फाउंडेशन द्वारा एक खूप छान असा नाविन्यपूर्ण उपक्रम हा राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय तसेच तालुकास्तरीय राबवलेला जात आहे. आपल्याला माहीत आहे की आपण तालुकास्तरीय ग्रामीण भागातले विद्यार्थी मुलं आहोत. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती ही त्याच परिस्थितीची नसते की आपण मोठ्या शहरामध्ये जाऊन जे कुठले मोठे क्लासेस स्पर्धा परीक्षेसाठी घेतले जातात त्यांचे शुल्क भरून आपण त्यांचा लाभ घेऊन आपल्यामध्ये असलेले जे गुण आहेत हे असून सुद्धा आपण त्या परीक्षेत किंवा त्या क्लासेसमध्ये जाऊन आपण आपली नोंदणी करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थी असं लक्षात आलेलं आहे की हा कुठेतरी मागे पडत आहे. त्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक कुठेतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, एक चांगलं स्टेज अवेलेबल करून द्यावं, याकरिता ध्येय एज्युकेशन फाउंडेशनद्वारा खूप छान असा प्रत्येक वर्षी आयोजित केला जाणारा राज्यस्तरीय, तालुकास्तरीय हा स्पर्धा परीक्षा उपक्रम आहे. त्याकरिता मी सर्व विद्यार्थी, ग्रामस्तरीय सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्या वतीने ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे खूप आभार मानतो. तसेच आपल्याला माहीत आहे की अलीकडे आपण 21व्या शतकात जगत आहे आणि हे पूर्ण AI बेस्ड युग आहे. त्यामुळे यापूर्वी आम्ही जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी केली, आम्ही फिजिकली तयारी केली, म्हणजे आम्हाला पुढे जाऊन क्लास करायचे, पुस्तक घेऊन अभ्यास करायचा, ह्या पद्धतीने आम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करावी लागली. परंतु आता आपण खूप विकसित अशा टप्प्यामध्ये आहोत. आज आपण जिथे अवेलेबल आहोत, इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून असो किंवा ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून असो, आपण जिथे राहतो किंवा ज्या ठिकाणी आपण आपल्या क्षमतेप्रमाणे पोहोचू शकतो, म्हणजे तालुकास्तरीय ठिकाणी आपण पोहोचू शकतो, त्या ठिकाणी राहूनच आपण ऑनलाईन पद्धतीचा वापर करून किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून स्पर्धा परीक्षेची तयारी आज परिपूर्ण करू शकतो. त्यामुळे यापूर्वी जे आपल्याला एक लिमिटेशन यायची की आपण जिल्हा लेवलवर जाऊ शकत नाही आणि कुठल्याही क्लासेसचा नोंदणी शुल्क महाग असल्यामुळे आपण त्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करू